पण ऐकायला येते का माझं माझा आवाज ऐकायला येतोय का? समतावादी श्रमिक मुक्ती दलाचा समतावादी श्रमिक मुक्ती दलाचा सारी धरणग्रस्तांच्या एकजुटीचा संकलन रजिस्टर दुरुस्ती संकलन रजिस्टर दुरुस्ती कब्जे हक्काची रक्कम माफ कब्जे हक्काची रक्कम माफ भ्रष्टाचार पद्धतीने केलेला 2022चा शासन निर्णय रद्द भ्रष्टाचाराला बळ देणारा 2022चा शासन निर्णय रद्द समतावादी श्रमिक मुक्ती दलाचा मुख्यमंत्र्यांना आम्ही गेल्या 21 तारखेला आमच्या मागण्यांच्या संदर्भातलं सविस्तर निवेदन दिलं होतं। त्याचबरोबर हे जे आपल्या महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत त्यांना सुद्धा 1 फेब्रुवारीला आम्ही समक्ष जाऊन भेट घेतली होती। तारळी धरणग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत गेले बरेच दिवस जवळजवळ 17 वर्ष झालं पेंडिंग आहे। प्रामुख्यानं तारळी धरणाच्या बाबतीमध्ये जे नवीन धरण झालेलं आहे ते नवीन धरण झालेलं गृहीत धरून संकलन रजिस्टर दुरुस्त्या झाल्या पाहिजे। त्याचबरोबर 16 एकरच्या वर ज्यांची जमीन शिल्लक राहते जी डोंगरपड आहे आणि त्यांना आपण 20-25 किलोमीटर काहींना तर 100 किलोमीटरवर नेऊन बसवलेलं आहे आणि त्यांना फक्त भूखंड दिलेत, कुठल्याही प्रकारचं कसण्यासाठीची जमीन किंवा काही दिलेलं नाही। त्यामुळं त्याच्या बाबतीमध्ये संकलनमध्ये दुरुस्त्या होऊन सगळ्यांना जमीन वाटप झाली पाहिजे ही प्रामुख्यानं मागणी आहे। त्याचबरोबर जी कब्जे हक्काची रक्कम ज्यांना जमीन वाटलेली आहे त्यांच्या बाबतीतली कब्जे हक्काची रक्कम भरण्यासाठीचा जो एक शासन निर्णय झालेला आहे तो 14 ऑक्टोबर 2021ला झालेला आहे। तो कुठल्याही प्रकारचा कायद्याला धरून नाही आणि कायद्याचं उल्लंघन करणारा आहे। खरं तर कायद्यामध्ये स्पष्ट आहे की जमिनीला पाणी दिल्यानंतर 1 वर्षानंतर जी मूळ कब्जे हक्काची रक्कम आहे ती मूळ कब्जे हक्काची रक्कम 3 हप्त्यामध्ये भरून घ्यावी। असं असताना सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये धरणग्रस्तावर अन्यायकारक करणारे निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळं तो निर्णय तातडीनं रद्द केला पाहिजे। आताची परिस्थिती पाहिली तर जमिनीला पाणी दिल्याशिवाय काही करू शकत नाही। 27 वर्ष झाली धरणं बांधून यांनी काही केलेलं नाही, फक्त रायझिंग मेन काढल्यात, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम काढलेलं नाही। त्यामुळं आमच्या जमिनीला ज्या जमीन दिल्या असतील त्या सुद्धा 17 वर्ष कोरडवाहू राहिलेल्या आहेत। त्यामुळं आमचं म्हणणं आहे की याला जबाबदार शासन आहे। त्यामुळं 16-17 वर्षाचा कोरडवाहू आणि बागायतमधला फरक हा शासनानं आम्हाला दिला पाहिजे आणि ह्या ज्या जमिनीला पाणी देण्याच्या योजना आहेत त्या तातडीनं पूर्ण केल्या पाहिजेत। त्या आणि त्याचबरोबर जी आता पर्यटनाच्या बाबतीमध्ये शासनानं जे काय निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये नवीन महाबळेश्वर असेल किंवा धरणांच्या सभोवतालची जे काय पर्यटनाच्या बाबतीतले निर्णय असतील त्या बाबतीत सुद्धा धरणग्रस्तांना त्याच्यामध्ये विचार केला गेला पाहिजे। धरणग्रस्तांच्या मागण्याचा विचार केला गेला पाहिजे। बोटिंगच्या संस्था चालू करण्यासाठी जे काही अडचणी आहेत 2003 सालचा एक शासन निर्णय आहे त्याच्यामुळं कुठल्याही धरणामध्ये बोटिंग करू शकत नाही अशी परिस्थिती आहे। तर हे सगळे धोरणात्मक निर्णय शासनाने घेतले पाहिजेत। त्याच्यासाठी मंत्रालयामध्ये तातडीनं बैठक लावून त्या बाबतीतले निर्णय घेतले पाहिजेत आणि जोपर्यंत मंत्रालयात निर्णय लागून हे निर्णय होत नाहीत तोपर्यंत तारळी धरणग्रस्त या ठिकाणावर हलणार नाहीत। अशा पद्धतीचं आम्ही आज निर्णय घेऊन इथं आलेलो आहोत। जसजसे दिवस जातील तसतसे इतर सुद्धा जिल्ह्यातल्या केवळ राज्यातल्या सगळ्या धरणग्रस्तांना आम्ही आवाहन करतोय। हे सर्व जे प्रश्न आहेत ते आपल्याशी निगडीत आहेत, सर्व राज्यातल्या सर्व धरणग्रस्तांशी निगडीत आहोत। जरी आम्ही इथे येऊन बसलेलो असलो तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुमचे सुद्धा प्रश्न आहेत, त्या सर्वांनी आपापल्या ठिकाणी त्याच्यामध्ये सामील व्हावं अशा पद्धतीचं आवाहन आम्ही सुद्धा करत आहोत आणि पुढच्या काळामध्ये लढा तीव्र करण्याच्या दृष्टीनं आम्ही 100% प्रयत्न करू आणि जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेऊन आम्ही